Hey student, this is Pooja Bhosle here. So in the last lecture of our cost accounting, we have started our new chapter, overhead cost, and we have studied the classification of cost, right? So classify जर आपण कॉस्टला करत असू तर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असे दोन प्रकारचे कॉस्ट असतात. हे आपण स्टडी केलेलं आहे. मागच्या काही चॅप्टर्समध्ये देखील आपण हे काही स्टडी केलेलं आहे. तर डायरेक्ट कॉस्टमध्ये आणि इनडायरेक्ट कॉस्टमध्ये परत कुठल्या कॉस्ट येतात किंवा जर आपण स्टडी केलेलं तुम्हाला आठवत असेल तर एलिमेंट्स ऑफ कॉस्टमध्ये मी शिकवलेलं होतं तुम्हाला की 3 मेन एलिमेंट्स आहेत कॉस्टचे. कुठले आहेत? फर्स्ट वन इज मटेरियल, सेकंड वन इज लेबर अँड थर्ड वन इज एक्सपेन्सेस, राईट. तर हे 3 एलिमेंट्स आहेत कॉस्टचे. त्यानंतर आपण डिवाइड केलेलं होतं प्रत्येक एलिमेंट्सला 2 कॉस्ट टाईपमध्ये, एक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, राईट. तर ते स्टडी केलेलं परत आपल्याला इकडे स्टडी करायचं आहे. बट या ठिकाणी तुम्ही क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? डायरेक्ट कॉस्ट अँड इनडायरेक्ट कॉस्टमध्ये. का? कारण आपल्याला इकडे स्टडी करायचं आहे नेमकं ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे काय असतं. तुमच्या सगळं काही लक्षात असेल तर प्राईम कॉस्ट काय असते हे लक्षात असलं पाहिजे. ओव्हरहेड म्हणजे काय असतात हे लक्षात असणं गरजेचं आहे. बघा, आपल्याकडे कॉस्ट कुठल्या 2 टाईपच्या आहेत? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 2 टाईप आहेत, राईट. कुठले? एक आहे डायरेक्ट अँड सेकंड वन इज इनडायरेक्ट. जर तुम्ही डायरेक्ट कॉस्टविषयी पाहत असाल तर आपण प्रत्येक कॉस्टला कशा पद्धतीने डिवाइड करू शकतो. मटेरियल असतं. जेव्हा तुम्ही प्रोडक्शन स्टार्ट करत आहात तेव्हा तुमच्याकडे कुठल्या गोष्टींची गरज असते. कुठल्याही रॉ मटेरियलला फायनल गुड्समध्ये म्हणजे फिनिश्ड गुड्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर कुठल्या 3 गोष्टींची गरज असते? मटेरियल असणं गरजेचं आहे, लेबर जे की प्रोसेस करणार आहे त्या गोष्टींवरती त्यांची गरज आहे, आणि यांच्या व्यतिरिक्तही काही खर्च असतो आपला, ते म्हणजे एक्सपेन्सेस. तर या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात फॉर प्रोडक्शन पर्पज. ओके, सी यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस विषयी बोलता तेव्हा यांना एकंदरीतपणे काय म्हटलं जातं तर प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्राईम कॉस्ट. ओके, लक्षात आहे? हे सांगितलं होतं मी तुम्हाला. याला काय म्हटलं जातं? प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. प्राईम कॉस्ट का म्हणतो आपण याला? कारण हे बेसिक कॉस्ट आहेत. येते लक्षात? आपण मटेरियल गोळा करतोय, त्याच्यावरती फर्स्ट प्रोसेस करतोय, येते लक्षात? पहिली स्टेप करताय आणि त्यातले इतर काही खर्च हे सगळे कशामध्ये येतात? प्राईम कॉस्टमध्ये येतात. यांच्या व्यतिरिक्त जे काही असतील ते म्हणजे काय खर्च असतात? ते असतात इनडायरेक्ट, जे की तुम्हाला डायरेक्टली त्या प्रोडक्टमध्ये दिसणार नाहीत. यांना तुम्ही इंटँजेबल एक्सपेन्सेस किंवा इंटँजेबल कॉस्टसुद्धा म्हणू शकता. बिकॉज हे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, इनडायरेक्ट मटेरियल, लेबर जे आहेत ते कसे असणार आहेत? ते डायरेक्टली इन्वॉल्ड असलेले तुम्हाला दिसणार नाहीत. जे तुमचं प्रोडक्ट आहे त्यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्व नसणारे हे सगळे कॉस्ट आहेत. यांना काय म्हटलं जातं? इनडायरेक्ट कॉस्ट. एकंदरीतपणे या इनडायरेक्ट कॉस्टलाच म्हटलं जातं ओव्हरहेड. ओके, याला काय म्हटलं जातं? ओव्हरहेड. तर याचा अभ्यास आपल्याला इकडे करायचा होता. आपण हे सगळं पाहिलेलं आहे, मी फक्त रिवाईज करते. खूप मध्ये गॅप मिळाल्यामुळे आपण रिवाईज करतो या सगळ्या टॉपिकला. पहा, यांनाच काय म्हटलं जातं? ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. ओके, तर इनडायरेक्ट मटेरियलवरती जे काही तुम्ही मनी त्या ठिकाणी पैसा इन्कर्ड करत आहात त्यांना म्हटलं जातं मटेरियल कॉस्ट. लेबरवरती खर्च करतो तो लेबर कॉस्ट, अँड इतर एक्सपेन्सेस जे तुम्ही करताय त्यांना म्हटलं जातं एक्सपेन्सेस कॉस्ट. ओके, तर या सगळ्या गोष्टींना एकंदरीत काय म्हटलं जातं? ओव्हरहेड्स म्हटलं जातं. याला म्हटलं जातं प्राईम कॉस्ट आणि याला म्हटलं जातं ओव्हरहेड्स किंवा ओव्हरहेड कॉस्ट. आता क्लिअर आहे हे? सी, ओव्हरहेड्स परत एकदा इथं या ठिकाणची डायग्राम तुमच्या लक्षात येईल अशी आहे. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस मीन्स वॉट? लेबर. वेजेस कोणाला दिले जातात? लेबरला ऑफकोर्स. म्हणून इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस यांनाच काय म्हटलं जातं? ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं.
नाव सी मीनिंग ऑफ ओव्हरहेड. हे सगळं कंप्लीट झालेलं आहे. हे डायग्राम्स फक्त तुम्हाला जो डायग्राम इझी वाटेल किंवा जो डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल असा डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही मेमराईज करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं चटकन आठवलं पाहिजे. तर आजचा टॉपिक आहे आपला क्लासिफिकेशन. ओके, तर आपण ओव्हरहेड्सला कशा पद्धतीने क्लासिफाय करू शकतो ते आपण इकडे पाहणार आहोत. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन थोडंसं इझी करून दाखवलेलं आहे, जेणेकरून की तुमच्या लक्षात यावं की कुठले टाईप्स आहेत, कशा पद्धतीने क्लासिफाय करू शकता तुम्ही जे टोटल ओव्हरहेड्स असतात त्यांना. तर हे सिलेबसचा भाग आहे म्हणून इकडे आपल्याला एकदा घेणं गरजेचं आहे. परंतु प्रॉब्लेम्स जेव्हा स्टार्ट करू आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तेव्हा तुम्हाला हे सगळं लक्षात येईलच. ओके, तर एकदा आपण पाहून घेऊ हे सगळं काय कॉन्सेप्ट आहेत क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. तर तुम्ही 3 पद्धतीने क्लासिफाय करू शकता ओव्हरहेड्सना. एक आहे बाय फंक्शन. जर तुम्ही त्यांचं फंक्शन स्टडी करत असाल तर फंक्शनद्वारे कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांना डिवाइड करू शकता, क्लासिफाय करू शकता. पहा, प्रोडक्शन ओव्हरहेड, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर या पद्धतीचे यांना दोन्हीलाही तुम्ही एकत्रितपणे काउंट करा इकडे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तर 3 पद्धतीने करता येते असं आपण म्हणू शकतो. ओके, बाय एलिमेंट्स. बघा, बाय फंक्शन म्हणजे काय, तर त्यांचं कशा पद्धतीने कार्य चालतं किंवा ओव्हरहेड्सच्या कार्यानुसार त्यांचं या ठिकाणी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. सेकंड आहे एलिमेंट्स. तर एलिमेंट्सद्वारा आपण एलिमेंट्स स्टडी केलेले आहेत, त्यांच्याद्वारा किंवा त्यांच्या थ्रू जर तुम्ही डिवाइड करत असाल तर इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं करू शकता. बाय बिहेवियर. ओके, आता फंक्शन म्हणजे काय, कार्य कसे चालू आहेत, बाय बिहेवियर त्यांचं नेचर कसं आहे, वर्किंग नेचर, त्याच्यानुसार डिवाइड करायचं असेल तर बघा फिक्स्ड पद्धतीचे ओव्हरहेड असतात, काही व्हेरिएबल असतात आणि काही सेमी व्हेरिएबल असतात. ओके, तर अशा 3 प्रकारे तुम्ही काय करू शकता, ओव्हरहेड्सना डिवाइड करू शकता. पहा, चला आपण एक एक पाहून घेऊ इकडे. ओके, फर्स्ट वन इज प्रोडक्शन ओव्हरहेड्स. आता प्रोडक्शन ओव्हरहेड्स म्हणजे काय पहा, प्रोडक्शन ओव्हरहेड्स हे फॅक्टरीशी रिलेटेड असतात. ओके, यांना तुम्ही म्हणू शकता फॅक्टरी ओव्हरहेड्स, वर्क ओव्हरहेड किंवा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडसुद्धा म्हणू शकता. दे आर इनडायरेक्ट एक्सपेंडिचर इन्कर्ड इन कनेक्शन विथ प्रोडक्शन ऑपरेशन्स. फक्त प्रोडक्शन ऑपरेशनशी रिलेटेड असलेले सर्व प्रकारचे खर्च किंवा ओव्हरहेड्स म्हणजे प्रोडक्शन ओव्हरहेड. आता एक्झाम्पल पाहायचं असेल तर पहा, लुब्रिकंट्स असतात, ते देखील काय आहेत तर प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, ते प्रोडक्शन ओव्हरहेड होतील. कन्झ्युमेबल स्टोर्स, ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय, थोडेफार प्रोसेस केलेले जे प्रोडक्ट आहेत ते स्टोर्स करताय किंवा त्यांना कन्झ्युम करणार आहात, यूज करणार आहात तुम्ही फॉर प्रोडक्शन प्रोसेस, तर हे काय होतील तुमचे प्रोडक्शनशी रिलेटेड खर्च होईल. इनडायरेक्ट वेजेस, फॅक्टरी पॉवर अँड लाईट, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, डेप्रिसिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग आहे, इन्शुरन्स प्लांट आणि फॅक्टरीवरचे किंवा बिल्डिंगवरचे आहेत, स्टोअर किपिंग एक्सपेन्सेस आहेत, रिपेअर्स अँड मेंटेनन्ससुद्धा आहे. आता हे स्टोअर किपिंग कशाशी रिलेट करते, जो माल तुम्ही आणलाय त्या स्टोअरविषयी मी बोलते. जो माल तुम्हाला विकायचा आहे त्या प्रकारचे जे स्टोअर्स असतील ते वेगळे असतील, येते लक्षात. ते गोडाऊन वगैरे ते वेगळे, ते येतील आपले सेलिंगमध्ये. बट हे कुठले आहेत, तुमचा रॉ मटेरियल स्टोअर जिथे केलेला आहे, प्रोसेस ज्याची चालू आहे ते, तर ते सगळे कशामध्ये येतील, प्रोडक्शनमध्ये येतील. नेक्स्ट आहे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स कुठले कुठले असतात पहा. दीज ओव्हरहेड्स आर ऑफ जनरल नेचर अँड कन्सिस्ट ऑफ ऑल कॉस्ट इन्कर्ड इन द डायरेक्शन, कंट्रोल अँड ॲडमिनिस्ट्रेशन. डायरेक्शन देणे, कंट्रोल करणे, ॲडमिनिस्ट्रेशन पाहणे, यामध्ये जो खर्च झालेला असतो तो ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स म्हणून ओळखला जातो. जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे असतील याचे तर पहा, जनरल मॅनेजमेंट सॅलरीज असेल, ऑडिट फीस असेल, लीगल चार्जेस असतील, पोस्टेज आहे, टेलिफोन आहे, स्टेशनरी देखील आहे, प्रिंटिंग आहे, ऑफिस रेंट अँड रेट्स आहेत, ऑफिस लायटिंग अँड सॅलरीज आहे. तर सॅलरीज कुठल्याची असेल, ऑफिस स्टाफची सॅलरी असेल.
तर या सगळ्या खर्चांना म्हटलं जातं ॲडमिनिस्ट्रेशन. कारण ह्या लोकांचं काम हे प्रोडक्शन पाहणं किंवा प्रोडक्शनवरती कंट्रोल करण्याचं आहे, मात्र ते काम करत नाहीत. जे ॲक्च्युअल काम आहे प्रोडक्शनचं ते करत नाहीत किंवा त्यात नाही येत. येते लक्षात. ऑफिस वर्क करणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्समध्ये येतात. नेक्स्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. आता सेलिंग ओव्हरहेड्स काय आहेत पहा. सेलिंग ओव्हरहेड्स आर द कॉस्ट ऑफ सीकिंग टू क्रिएट अँड स्टिम्युलेट डिमांड ऑर ऑफ सेक्युरिंग ऑर्डर्स. ओके, तर या गोष्टींशी रिलेट करणाऱ्या खर्चांना सेलिंग ओव्हरहेड्स म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, ॲडव्हर्टायझिंग करणे सेलिंगशी रिलेट करतं. सॅलरीज अँड कमिशन ऑफ सेल्स पर्सोनेल सेलिंगशी रिलेट करतं. शोरूम आहे तुमचं, शोरूम एक्सपेन्सेस आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. बॅड डेप्ट्स आहेत. कॅटलॉग्स अँड प्राईस लिस्ट या सगळ्या गोष्टी सेलिंगमध्ये येतात. बट डिस्ट्रीब्युशनचे एक्सपेन्सेस तुम्हाला पाहायचे असतील तर कुठले असतील पहा. पॅकिंग कॉस्ट असेल, डिस्ट्रीब्युशनशी रिलेट करतं. कॅरेज आउटवर्ड आहे, ते परत काय करतं, डिस्ट्रीब्युशनशी रिलेट करतं. डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी करणं, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस आहेत. वेअर हाऊसिंग कॉस्ट आहे. या सगळ्यांना तुम्ही काय म्हणू शकता, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स म्हणू शकता. तर हे झाले बाय फंक्शन आपण डिवाइड केलेले ओव्हरहेड्स. एलिमेंट्सद्वारा ओव्हरहेड्स कसे आपण या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत पहा. फर्स्ट वन इज इनडायरेक्ट मटेरियल्स. इनडायरेक्ट मटेरियल्स म्हणजे काय बघा. दे आर मटेरियल कॉस्ट विच कॅन नॉट बी अलोकेटेड बट विच आर टू बी अपॉर्शन. ओके, काही अलोकेट केले जातात, काही अपॉर्शन केले जातात. हे आपण पुढे पाहणार आहोत. काही अलोकेट केले जातात किंवा अपॉर्शनने या ठिकाणी केलेले असतात. टू ऑर ॲब्सॉर्ड बाय कॉस्ट सेंटर्स ऑर कॉस्ट युनिट्स. ओके, एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर स्टेशनरी आहे, कोल आहे, लुब्रिकंट्स आहेत किंवा टूल्स आहेत. या सगळ्यांना काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट मटेरियल्स म्हटलं जातं, जे की इनडायरेक्टली यूज केले जाणार आहेत प्रोडक्शन फंक्शनमध्ये. येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल, मशिनरीचे नट्स अँड ऑइल या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मालामध्ये किंवा तुमचं प्रोडक्शन किंवा तुमचं प्रोडक्ट आहे त्यामध्ये भर नाहीत घालत. तुमचं जर बिझनेस आहे मॅगी बनवण्याचा, ओके, तुम्ही मॅगीचा बिझनेस करताय, मॅगी बनवताय, येते लक्षात. मग मॅगी बनवण्यासाठी मशीन लागते, जे पीठ मळणीचं काम असेल किंवा डायरेक्टली नूडल्स बाहेर येतात त्या मशीन्स असतील. अशा पद्धतीचे खूप साऱ्या मशीन्स यूज केल्या जातात. ओके, तर या मशीन्ससाठी काही ऑइल लागतं किंवा नट फिटिंग आहे, खूप साऱ्या गोष्टी लागतात. ओके, तर यावरती जो खर्च केला जातो नट्स आणणे किंवा ऑइल आणणे, तर हे इनडायरेक्ट मटेरियल आहेत. ते मॅगीमध्ये मिक्स केले जात नाहीत, बट मॅगी बनवण्यासाठी सपोर्ट करतात, म्हणून याला इनडायरेक्ट मटेरियल म्हणतो. इनडायरेक्ट वेजेस याच पद्धतीचे असतील. जे काही लेबर लोक हे प्रोडक्शनचं काम करत नाहीत, प्रोडक्शन करणाऱ्यावरती लक्ष ठेवण्याचं काम करतात किंवा तुमचे बिल्डिंगचं वॉच करण्याचं काम करतात, ते इनडायरेक्ट लेबर्स आहेत, त्यांना इनडायरेक्ट वेजेस म्हणतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय आहे पहा. तुमचं ऑफिस आहे मोठं, आपलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे एम्पायर खूप मोठं आहे, येते लक्षात. तर यामध्ये काय आहे तर खूप साऱ्या मशिनरीज आहेत. तर मशिनरीजचं तुम्ही इन्शुरन्स काढता. परत ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहताय, जी तुमचं गव्हर्मेंटचा एरिया आहे त्याच्यावरती टॅक्सेस देताय, रेट्स अँड रेंट देत असाल, तर या सगळ्या गोष्टी काय आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतर पाहू बाय बिहेवियर. आता बिहेवियरनुसार कुठल्या पद्धतीने डिवाइड केलेलं आहे. फिक्स्ड ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड अँड सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड. तर फिक्स्ड ओव्हरहेडमध्ये काय येतं पहा. दीज ओव्हरहेड्स रिमेन अनअफेक्टेड ऑर फिक्स्ड इन टोटल अमाऊंट बाय फ्लक्च्युएशन्स इन व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. आउटपुट कमी जास्त झालं तरीसुद्धा या कॉस्टमध्ये कसल्याही पद्धतीचा फरक होत नाही, त्याला म्हटलं जातं फिक्स्ड ओव्हरहेड. ओके, फॉर एक्झाम्पल बघू आपण रेंट अँड रेट्स. ओके, आता तुमचं बिल्डिंग आहे, बिल्डिंगवरती तुम्ही रेंट अँड रेट्स देताय, येते लक्षात. तुमचं प्रोडक्शन 4-5 दिवसासाठी थांबलं. काय झालेलं आहे, 4-5 दिवसासाठी प्रोडक्शन थांबलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला, काहीही झालेलं असू द्या, तर 4-5 दिवस जर तुमचं प्रोडक्शन थांबलं म्हणून महिन्याभराचं रेंट कमी करणार आहे का, नाही केला जाणार आहे. रेंट तुम्हाला महिन्याचा पूर्ण द्यावाच लागेल. म्हणजे ती कॉस्ट कशी झाली, फिक्स्ड कॉस्ट, काहीच बदल झालेला नाही. तुमचं प्रोडक्शन वाढलं, तुम्ही ओव्हरटाईम काम करताय, डेली तुम्ही 8 आवर्स काम करत होतात, आता तुम्ही करताय 12 आवर्स. ओके, 12 तास तुम्ही काम करताय, म्हणून रेंट वाढलं जाणार आहे का, नाही वाढणार आहे, म्हणजे ते फिक्स्ड असेल.
प्रोडक्शन तुमचं कमी होऊ द्या किंवा वाढू द्या, ते रेंट मात्र फिक्स आहेत. ओके, अशा एक्सपेन्सेसला म्हणतात फिक्स्ड कॉस्ट. त्याचप्रमाणे डेप्रिसिएशन आहे, पोस्टेज, स्टेशनरी किंवा लिगल एक्सपेन्सेस जे आहेत ते चेंज होत नाहीत. व्हेरिएबल ओव्हरहेड म्हणजे काय पहा. व्हेरिएबल ओव्हरहेडमध्ये कुठल्या पद्धतीचे एक्सपेन्सेस येतात तर इनडायरेक्ट मटेरियल आहे. आता इनडायरेक्ट मटेरियल इट मीन्स दॅट की कुठल्याही पद्धतीचं आपण आता स्टडी केलेलं आहे मटेरियल, त्यामध्ये कोल असेल असं समजा. तर तुम्ही कोल घेताय, अशा पद्धतीचं मटेरियल आहे कोल. आता कोल यूज करताय तुम्ही प्रोडक्शनसाठी, येते लक्षात. बट काय झालं आहे, तुमचं प्रोडक्शन वाढलं तर तुम्हाला ते देखील वाढवावं लागेल. फ्यूल आहे, वाढेल. लाईट वाढेल, पॉवर वाढेल. आता पॉवर आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये फरक असतो, माहिती आहे तुम्हाला. पॉवर डिफरंट असते इलेक्ट्रिसिटीपेक्षा, कारण या दोघींमध्ये बेसिक फरक आहे. तर एक आहे मशिनरीसाठी यूज केलं जातं, दुसरं आहे आपल्या लाईटिंगसाठी. ओके, तर या दोन्ही गोष्टीमध्ये पण फरक आहे. तर व्हेरिएबल ओव्हरहेड म्हणजे काय आहे तर असा खर्च जो की तुमच्या प्रोडक्शननुसार किंवा आउटपुटनुसार बदलतो. तुम्ही जर जास्त प्रोडक्शन केलं तर कोल अँड फ्यूल जास्त लागेल, प्रोडक्शन कमी झालं तर कमी लागेल. येते लक्षात. याला म्हटलं जातं व्हेरिएबल ओव्हरहेड. काही लेबर आहेत जे प्रोडक्शननुसार त्यांचं वेजेस कमी जास्त होत असेल तर त्या ठिकाणी ते देखील चेंज होऊ शकतं. ओके, डिपेंड करतं की तुम्ही कुठली मेथड यूज करताय पेमेंट करण्यासाठी वेजेसचं. देन लास्ट वन इज सेमी व्हेरिएबल्स. काही व्हेरिएबल कॉस्ट किंवा सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स देखील असतात. फॉर एक्झाम्पल सुपरवायझरी सॅलरीज आहेत, डेप्रिसिएशन आहे बऱ्याच ठिकाणचं, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत, ते कसे आहेत सेमी व्हेरिएबल आहेत. कधी कुठल्या ठिकाणी ते काय पूर्णपणे व्हेरिएबल असतात, कधी नसतात. सेमी व्हेरिएबल या पद्धतीचे ते एक्सपेन्सेस आहेत. कुठले म्हटलं मी, डेप्रिसिएशन अँड रिपेअर्स. पहा, दीज ओव्हरहेड्स आर पार्टली फिक्स्ड अँड पार्टली व्हेरिएबल. ओके, काही प्रमाणामध्ये डेप्रिसिएशन फिक्स असतं, काही प्रमाणामध्ये ते चेंज होऊ शकतं. ओके, रिपेअर्स अँड मेंटेनन्स बघा, महिन्याभराचं माझं फिक्स रिपेअरिंग अँड मेंटेनन्सचा खर्च असतो. एखाद्या वेळेस माझी एखादी मशिनरी खूपच जास्त खराब झाली किंवा पूर्णपणे खराब झाली, मला ती रिप्लेसच करावी लागली. येते लक्षात. म्हणजे प्रत्येक महिन्याला माझ्या सर्व मशिनरीज किंवा एखादी मशिनरी खराब होते आणि रिप्लेस करावी लागते असं आहे का? नाही. एखाद्या महिन्यामध्ये 2 मशिनरीजसुद्धा रिपेअर कराव्या लागतील किंवा जास्त करून त्या रिप्लेस करण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत. तर हे एखाद्या महिन्यामध्ये घडतं. याला काय म्हणतात सेमी व्हेरिएबल. ओके, म्हणजे की ज्याला तुम्ही पार्टली फिक्स्ड म्हणू शकता, पार्टली व्हेरिएबल म्हणू शकता. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन करू शकतो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट. हा थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे. तर हा पार्ट संपला आपला थेरॉटिकलचा. देन नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट. तर तो सिलेबसचा भाग नसला तरीसुद्धा तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे की काही आयटम्स असतात जे अलोकेट करता येतात, काहींचं अलोकेशन करता येत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, कशा पद्धतीने हँडल करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये.